हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग पाहणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता, मी फॅब्रिक घेतलेलं आहे. अस्तरला इथे मी घडी टाकून घेतलेलं आहे. बंद बाजू करून आपल्याला मापं टाकायची आहे. संपूर्ण जी हाईट आहे ती 15ची आहे. 1 इंच ॲड करून 16 इंचावर मार्किंग केलेलं आहे. 5 इंचावर इथे मी शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे आणि 5.5 इंचावर आर्महोलसाठीचं मार्किंग केलेलं आहे. शोल्डर इथे मी कमी घेतलेला आहे कारण गळा जो आहे तो डीप आहे यासाठी. त्यानंतर चेस्टचं मार्किंग करायचं आहे. 36ची चेस्ट आहे, तिचा चौथा भाग होतो 9 इंच आणि 0.75 इंच इथे मी एक्स्ट्रा लूजिंग ॲड करून 1.5 इंचावर शिलाई मार्जिन घेतलेली आहे. जी कमरेचं माप आहे, तुमचं जेवढं कमरेचं माप असेल त्याचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे. प्लस त्याच्यामुळे तुम्हाला डार्टसाठी 1 इंच ॲड करून आणि मार्किंग करायचं आहे. आता इथे मी गळा रुंदीसाठी 2.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. पाठीमागचा गळा माझा 12 इंचाचा आहे. त्यानंतर इथे मी गळा रुंदीसाठी खाली 3 इंचावर मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची जी डिझाईन आहे ती ड्रॉ करू शकता. 0.25 इंचावर शोल्डर स्लोप द्यायचा आहे आपल्याला गळ्याच्या बाजूने. त्यानंतर अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी सोडायचं आहे कंपल्सरी. तर आता याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा जे आर्महोलचं कौशेप आहे ते काढून घ्यायचं आहे. तर 1.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि या पद्धतीने कौशेप काढून घेतलेला आहे. तर माझा 8.5चा इथे आर्महोल राऊंड आहे, तर तो इथे व्यवस्थित बरोबर आलेला आहे. मोजून घ्यायचा आहे. कमरेला आपल्याला इथे डाटचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 4 इंचावर डाटचं मार्किंग केलेलं आहे आणि अर्धा इंच मी दोन्ही बाजूला सोडून जो डाट आहे तो तयार करून घेतलेला आहे. 0.75 इंचावर मार्किंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तिथून मी या पद्धतीने स्लोप काढून घेतलेला आहे डाटपर्यंत. आता इथून मी गळ्याचा शेप देणार आहे, तर इथे मी मटका शेप घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही शेप इथे घेऊ शकता. आणि यानंतर आता हे मी इथे कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बॅक पार्टचं आपलं ड्राफ्टिंग इथे संपूर्ण झालेलं आहे आणि हा पार्ट इथे मी कट करून घेतलेला आहे. आता फ्रंट पार्टचं आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे. तर फॅब्रिकला इथे मी घेतलेलं आहे फोल्ड देऊन. अर्धा इंच आपल्याला हुक आणि आयपट्टीसाठी सोडायचं आहे. आता इथे मी लाईन काढून घेत आहे, जेणेकरून समजायला सोपं जाईल. बॅक पार्ट आपल्याला त्या लाईनच्या आउटलाईनला ठेवायचं आहे आणि आपल्याला शोल्डरचं, आर्महोलचं तसेच चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने पॉईंट दिल्यानंतर आपल्याला पुन्हा जे मार्किंग आहे ते व्यवस्थित इथे करून घ्यायचे आहे. तर पुढच्या गळ्यासाठी इथे मी 8 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खाली 2.5 इंचावर मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा शेप देऊ शकता. आता याच्यानंतर आपल्याला जे 4 डाट आहे त्यांचं मार्किंग करायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला फ्रंट आर्महोलचा कौशेप इथे काढून घ्यायचा आहे. तर 1 इंचावर मी मार्किंग करून कौशेप काढून घेतलेला आहे. हा आपला योगपट्टी ब्लाऊज आहे म्हणून बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टला 1.5 इंच मी एक्स्ट्रा इथे घेतलेला आहे. या बाजूला 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या बाजूला 2.5 इंचावर मार्किंग करून लाईन काढून घेतलेली आहे. इथून तुम्ही 0.75 इंचावर किंवा 1 इंचावर मार्किंग करून या पद्धतीने कौशेप काढून घेऊ शकता. आता आपल्याला टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. फुलबसचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मार्किंग करायचं आहे. इथे देखील फुलबसचा चौथा भाग आणि लूजिंग ॲड करायचं आहे. 0.75 इंच चेस्ट वाईज लूजिंग बदलतं. वरच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आपण इथे डाट देणार आहोत यासाठी. आता बघा, इथे आपल्याला मोठा डाट द्यायचा आहे. तर तुमच्या कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जेवढं मार्किंग उरेल तेवढं तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि जो मोठा डाट आहे त्याचं इथे मार्किंग करायचं आहे. तर बघा, ऑलरेडी टक्स पॉईंटनुसार आपला पॉईंट आलेला आहे. तर जेवढं उरलेलं होतं त्यानुसार मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथून 1.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर बघा, आपला जो तिसरा पॉईंट आहे इथे सेंटर पॉईंट काढायचा आहे या पद्धतीने टेप ठेवून आणि हा देखील आपला पॉईंट आलेला आहे. तर आता बघा, इथून 2 इंच, इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे टक्स आहेत ते इथे काढून घ्यायचे आहेत. आपला एकच मोठा टक्स आहे, बाकीचे सगळे आपले अर्धा इंचाचे टक्स आहेत, म्हणजे दोन्ही बाजूला पाव इंच असा येईल. आता इथून वरच्या दिशेला आपल्याला 1 ते 0.75 इंचावर मार्किंग करून या पद्धतीने कौशेप काढायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्टचं सुद्धा इथे ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेलं आहे. तर दुसरा जो पार्ट आहे त्याच्यावर या पद्धतीने ऑलरेडी चॉक इथे आलेला असतो, ट्रेस झालेला असतो, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला स्लीवचं ड्राफ्टिंग करायचं आहे. तर स्लीवसाठी इथे मी फोल्डेड फॅब्रिक घेतलेलं आहे. आपलं 2 स्लीवचं एकदम कटिंग होणार आहे, त्यानुसार आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे. तर जेवढी तुमची स्लीवची लेंथ आहे त्याचं मार्किंग करायचं आहे. कॅपहाईटचं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लाईन काढून घ्यायची आहे आणि तुमचं जेवढं आर्महोल राऊंड आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. माझं इथे 8.5 इंच आहे, त्यानुसार इथे मी टाकलेलं आहे आणि शिलाई मार्जिनचं मार्किंग करून तुमची जेवढी स्लीव्स राऊंडचं मार्किंग आहे ते टाकायचं आहे आणि शिलाई मार्जिन टाकून या पद्धतीने बॅक आर्महोलचा आधी कौशेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. पुन्हा फ्रंट आर्महोलचा कौशेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपलं स्लीव्सचं जे ड्राफ्टिंग आहे ते देखील इथे कंप्लीट झालेलं आहे.
त्यानंतर आपल्याला इथे जो फ्रंट आर्महोलचा कवशेप आहे तो सुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे. तर आपला हा 3.5 इंचाचा स्लीव्ज आहे, त्यानुसार आपण त्याचं ड्राफ्टिंग आणि कटिंग इथे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं 4 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहिलं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तो